हाय एव्हरीवन, मी कल्पना पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. आपण एका रोळापासून 6 लाईन कसे तयार करून घेणार आहोत हे पाहणार आहोत. मी ऑलरेडी एकदा एक लाईनची रूळ तयार करून घेतली, आता सेकंड लाईन तयार करून घेत आहे. तुम्हाला जितकं पाहिजे असेल तेवढं तुम्ही गुंडाळून घेऊ शकता. असे 2 स्टिक पाहिजेत त्याला. बघा, हे 2 लाईन आहेत. आता तिसरा लाईन स्टार्ट होत आहे. तिसऱ्या रोलला गुंडाळत आहे मी अशा प्रकारे. किती पण लांबीचं तुम्ही तयार करू शकता. तुमच्यापाशी जास्त दोरे असे बंडल वगैरे आणून ठेवण्याची बजेट नसेल ना, अशा प्रकारे तुम्ही तयार करून घेऊ शकता. तिसरा लाईनसुद्धा कंप्लीट झालेला आहे माझं. आता चौथा लाईन रूलला गुंडाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे. बघा, कमी बजेटमध्ये तुम्ही खूप पैसे वाचवू शकता. तुम्हाला जितकं पाहिजे असेल तेवढं तुम्ही दोरा तयार करून घेऊ शकता. बघा, ही 5वी स्टेप तयार आहे माझी, होत आहे. हे 4 आहेत आणि एक सिंगल, 5 स्टेप आहेत. अजून एक स्टेप झालं की 6 लाईन तयार होतात. क्रोशेट तयार करण्यासाठी मिनिमम आहे 6 लाईन्स इनफ होतात. 6 लाईनपासून आपण डिझाईन तयार करून घेणार, क्रोशेट तयार करून घेणार आहोत. बघा, 6 लाईन आहेत. तुम्ही 8 किंवा 10 पण घेऊ शकता, पण क्रोशेट ना जाड होतो. 8 किंवा 10 लाईन्सनी 6 हे बरोबर आहेत एक क्रोशेट तयार करून घेण्यासाठी. आता कट करते. बघा, हे जरी जोरा मला लागतो म्हणून मी दुसऱ्या रोलला शिफ्ट करून घेत आहे 6 लाईन. माझे नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये डबल क्रोशेटचं डिझाईन तयार करून दाखवणार आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.